शिक्षकांचे आणि माझ्या मित्रमैत्रिणींचे मी या ठिकाणी स्वागत करत आहे। मी सविता कोंडाजी खैरनार, आताची सविता निवृत्ती बागुल। माझे शिक्षण एम ए इंग्लिश, एम ए मराठी, BEd, M.Ed असे झाले आहे। माझं ग्रॅज्युएशन मी मालेगावला कंप्लीट केलं। पोस्ट ग्रॅज्युएशन पासूनचं पुढचं शिक्षण माझं KTHM कॉलेज नाशिकला झाले। सध्या मी गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निक कॉलेजला ॲज अ प्रोफेसर म्हणून जॉब करत आहे। मला 2 मुले आहेत सर, पियुष आणि मुकुल। दोघेही 9वी आणि 5वी अशा क्लासेसमध्ये आर्मी पब्लिक स्कूल देवळाली नाशिक या ठिकाणी जातात। माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत, ते देशसेवा करत आहेत। सध्या त्यांची पोस्टिंग सिक्कीम या ठिकाणी आहे। मला या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल आणि मित्रांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वप्रथम मी माझ्या मित्रमैत्रिणींबद्दल सांगते। तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र करण्याचं माझं एकच हे होतं की ही जी मैत्री असते, शालेय मैत्री किंवा बालपणीची मैत्री, ही निरागस, निर्मळ, सोज्वळ असते। आणि माझे भरपूर म्हणजे पुढचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे, तो प्रश्न नाही, परंतु मला तुम्हा सर्वांना एकत्र करायचं होतं। आणि यासाठी सुरुवातीला भरपूर त्रास झाला, तुम्हाला पण माहीत आहे, परंतु तरीही मी तुमच्यासाठी बोलेल। शब्दांनाही कोडं पडावं असे काही मित्र असतात, शब्दांनाही कोडं पडावं असे काही मित्र असतात। आपण खूप भाग्यवान असतो जेव्हा ती आपली असतात, आपण खूप भाग्यवान असतो जेव्हा ती आपली असतात। या शाळेतील शिक्षकांबद्दल किंवा या शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर या शाळेशी माझी नाळ जोडली गेली आहे सर। मी आज तुमच्यासमोर जे काही आहे त्याचं श्रेय किंवा ते संस्कार, आशीर्वाद हे सगळे माझ्यावर माझ्या या शिक्षकांनी, माझ्यासमोर बसलेल्या शिक्षकांनी केलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे। आमच्या शाळेला पाया नव्हता, पण ज्यांनी आमचा पाया घातला किंवा ज्यांनी माझा पाया भक्कम केला असे हे सगळे शिक्षक आहेत। आमची शाळा छोटी होती, पण ध्येय मात्र मोठं होतं। सर, तुम्ही सर्वांनी मराठा विद्या प्रसारक सारख्या महावटवृक्ष असलेल्या संस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलीत आणि या ठिकाणी बदली हे समीकरण हे ठरलेलंच असतं, परंतु तरीही तुम्ही सगळ्यांनी सर्व ठिकाणी आपला ठसा उमटवण्याचं कार्य केलेलं आहे। परंतु असे असतानाही या वासोळच्या शाळेशी तुमचे संबंध काही खास होते आणि ते म्हणजे असे की तुमच्या सगळ्यांची सुरुवातीची जी करिअरची आपण शाळा म्हणतो ती म्हणजेच ही वासोळची इंदिरा माध्यमिक विद्यालय। तुमचं करिअरच इथून सुरुवात झालं आणि आमच्या सुदैवाने सुद्धा आमच्या माध्यमिक शाळेचा श्री गणेशा या शाळेतूनच झाला। विद्यार्थी संख्या व शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकाच शिक्षकांना अनेक विषय शिकवावे लागत होते। तर श्री दयाराम शेवाळे